नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागातील युवकांना, शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी देणारा इतर राज्य शासनाची एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्न व जसं की प्रक्रिया उद्योग योजना. या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जसं की शेतकऱ्यांच्या मुलांना सुरक्षित, जसं की बेरोजगारांना आपल्या शेतीमधील इतर जसे की नाशिवंत जे काही फळभाज्या असतील किंवा इतर काही पीक असतील किंवा इतर काही जसं की शेतमाल असेल, ज्याच्या मध्ये आणि ज्याच्या प्रक्रिया इथं उद्योग करता येईल अशा प्रक्रिया उद्योग करण्यासाठी जसं की अनुदान दिलं जात आहे, ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी सविस्तर माहिती अशी घेतलेली होती. आता याचे अर्ज कसे करायचे, कागदपत्र काय लागणार आहे, तर जसं की डिटेल माहिती घेतलेली आहे. आणि मित्रांनो, याचं योजनाचं जसं की करता ही योजना जसं की 2025-26 मध्ये राबविण्यात राज्य शासनाच्या माध्यमातून जसं की 2 जून 2025 मध्ये मंजुरी दिलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी जसं की योजनेकरता प्रत्येक वर्षी 50 कोटी रुपयांची निधी तरतूद केली जातो आणि 2025-26 मध्ये ही योजना राबवण्याकरता 45 कोटी रुपयाचा निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून PM जसं की FMAE अर्थात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबवली जाते आणि याचं जसं की धर्तीवरती राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी किंवा असलेले स्कोप लक्षात घेत राज्य शासनाच्या माध्यमातून 2017 आणि 18 पासून योजना सुरू करण्यात आलेली होती. जसे की मध्यंतरी योजनेला जसं की थोडंसं गोलबोट लागत होतं. मध्यंतरी योजना ही निधी उपलब्ध करून देण्याचा लावा नव्हता, परंतु पुन्हा एकदा आता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता जसं की योजनेच्या अंतर्गत प्रलंबित असलेले इथं दायित्व व प्रलंबित असलेले अनुदान क्लिकवर करून नवीन जसं की लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत 45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत या योजनेच्या अंतर्गत जे काही सुरक्षित बेरोजगार असतील या तर त्यांचं वय हे 18 जसं की वर्षापेक्षा जास्त असे लक्षात घेऊन इथं लाभार्थ्यांना अशा ग्रामीण भागातील युवकांना सुरक्षित बेरोजगारांच्या या योजनेअंतर्गत लाभ घेता येतो. आता त्याचप्रमाणे बघा, जसं की लाभार्थ्यांकडे स्वतःचं आधार कार्ड असावं, आधार कार्ड संलग्न बँक अकाउंट इथं असावं, पॅन कार्ड असावं. त्याचप्रमाणे लाभार्थ्याची जसं की सिव्हिल स्कोर चांगला असावा, लाभार्थ्याचा 7/12/8 हे लाभार्थ्याच्या नावावरती असावं. जर 7/12/8 त्या लाभार्थ्याकडे नसेल तर जसं की भाडे पट्टा करार केलेली जसं की जागा त्याच्या ठिकाणी असावी, कारण ज्या ठिकाणी तुम्ही उद्योग व्यवसाय सुरू करत आहात ती जागा त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. याचप्रमाणे तुम्ही जो उद्योग व्यवसाय सुरू करणार आहात त्याचं जसं की DPR आपण यापूर्वी जसं की पूर्वी DPR बद्दल वेळोवेळी माहिती घेतलेली आहे. तर एक जसं की प्रकल्प अहवाल, तुम्ही काय नेमका उद्योग व्यवसाय करणार आहे, त्याच्यासाठी तुमची काय जसं की इन्व्हेस्टमेंट आहे, अशा प्रकारे तुम्ही जे करणार आहेत तर त्या तुमचा सोयी हिस्सा तुम्ही जसं की घेणार आहे आणि घेणार आहात, बँकेकडून तुम्हाला कर्जाची काय अपेक्षा आहे, हे सगळं त्या DPR मध्ये DPR लागतो. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय उद्योग तुम्ही घेऊ शकता, गूळ उद्योग जसं की घेऊ शकता, तेलगानाई उद्योग घेऊ शकता, सोयाबीनवरती केले जाणारे प्रक्रिया उद्योग घेऊ शकता, जसं की टोमॅटोवरती जसं की टमाटर असणार आहे तर टोमॅटोवरती आपण जे काही उद्योग केले जात असतं तर त्यावरती तुम्ही जसं की कर्ज घेऊ शकता. जसं की तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, तेलबिया, मसाला, औषधी, सुगंधित वनस्पती इत्यादी, वाईन जसे की उद्योग, असे दूध व पशु संलग्न प्रकल्प. याच्यामध्ये जसं की जनावरांचं पशुखाद्य बनवण्यासाठी असेल, दुधाळे वेगवेगळे ताण बनवणं, दही बनवणं किंवा त्यामधून काही आईस्क्रीम बनवणं, असं जे काही असेल, कुल्फी असेल वगैरे वगैरे, तर जे काही प्रकल्प असतील त्यांच्यावर जसं की भरट धान्यावरती प्रक्रिया असेल किंवा मूल्यवर्धन, अशा जे काही वेगवेगळ्या बाबी आहे त्या सर्व बाबींसाठी प्रकल्प अशा करण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिलं जातं. याच्यामध्ये ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील अनुदान वेगवेगळे ओपन जसे की प्रवर्गातील SC ST कॅटेगरी असतील किंवा OBC असतील तर SC ST प्रवर्गातील अनुदान वेगवेगळे. मित्रांनो, या ठिकाणी योजनेअंतर्गत जर तुम्हाला कर्ज करायचं असेल तर व्यवस्थित अशा या अर्जाचा नमुना तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे. मित्रांनो, कागदपत्र आहेत तर त्याचबरोबर लागणारा DPR सर्वात तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या यांच्याकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो, ऑफलाईन. मित्रांनो, PM-FM साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज होतो. मुख्यमंत्री जी काही ही योजना आहे, राज्य शासनाच्या या योजनेसाठी तुम्हाला तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अर्ज करावा लागतो. त्याचबरोबर या योजनेबद्दल डिटेल अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या अंतर्गत आपण समजून घेतली मित्रांनो. जसं की नमुने वगैरे सर्व आपण याचपूर्वी घेतलेले आहे मित्रांनो. जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर तुम्हाला व्हिडिओ देखील तो पाहून घ्यायचा मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज देखील करायचा आहे. तर तुम्हाला 10 लाख ते 5 लाख तर अशा प्रकारे देखील तुम्हाला अनुदान मिळत असतं मित्रांनो. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांचे मुलं तुम्ही असेल, शेतकरी असेल तर बेरोजगार असेल तर तुम्ही असे
उद्योगासाठी तुम्ही अनुदान देखील मिळून सरकारतर्फे अनुदान मिळू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे हे महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी होती मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपले इतर बेरोजगार शेतकरी मित्रमैत्रिणींना किंवा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.